तर 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या वैजनाथ मंदिरामध्ये आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त देशभरातून भाविक दाखल होत आहेत। रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी दर्शन सुरू झाले। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीचं वैजनाथ हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं दर्शन अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। अमृत आणि धन्वंतरी दोन्हींचाही वास या शिवलिंगात असल्यानं या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ हे नाव मिळालेलं आहे। धन्वंतरी ही वैद्यांची देवता आणि हातामध्ये अमृत कलश असलेली ही धन्वंतरी देवता आहे, जी आरोग्य अतिशय सुदृढ ठेवण्यासाठी मदत करणारी देवता म्हणून ओळख आणि तीच देवता या शिवलिंगामध्ये स्थित असल्याचं सांगितलं जातं आणि म्हणूनच त्याचं नाव वैद्यनाथ आहे। परळीतल्या वैद्यनाथ मंदिरातनं स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी सोबत आहेत। स्वानंद, रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत, कशा स्वरूपाचं मंदिर प्रशासनाचं व्यवस्थापन आहे? प्रज्ञा, नक्कीच रात्री काल 12 वाजल्यापासून येथे भाविकांनी खूप मोठी गर्दी केलेली आहे। या ठिकाणी वैद्यनाथ मंदिर प्रशासनाकडून 3 रांगांची सोय करण्यात आलेली आहे। यामध्ये महिला, पुरुष आणि पासची वेगळी रांग असणार आहे। रात्री 12 वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात कावड घेऊन येणारे भाविकही या ठिकाणी दाखल होत आहेत। विशेष म्हणजे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणून महादेवाची ओळख आहे। साधं ओंजळभर पाणी जरी महादेवाला आपण अर्पण केलं तरी महादेव प्रसन्न होतात असं म्हणतात, म्हणून महादेवाला लोक दर्शनासाठी येथे परळीत येत असतात। तसेच परळीतला स्पर्शदर्शनाचे महत्त्व असल्याने जास्तीत जास्त भाविक महाराष्ट्रातल्या या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतात। प्रज्ञा, नक्कीच, मात्र आपण जर बघितलं तर वैद्यनाथाचं एक विशेष महत्त्व आहे। संपूर्ण देशभरातून सुद्धा नागरिक या ठिकाणी खास येत असतात, तर त्या अनुषंगानं काय स्वरूपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे? आणि श्रावण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालाय, मात्र उत्तरेकडे श्रावण जो आहे तो आधीच यापूर्वी सुरू झालेला असतो, त्या अनुषंगानं दर्शनार्थींची संख्या ही यापूर्वीच वाढलेली असेल। बरोबर आहे, कारण आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि साधारण 71 वर्षानंतर हा योग आला आहे। पहिला श्रावण सोमवार असल्याने साधारण आज लाखाच्या वर भाविक हे परळीत दाखल होतात आणि यासाठी ट्रस्टींकडून विशेष म्हणजे वॉटरप्रूफ मंडप पावसाळा असल्याने करण्यात आलेली आहे। तसेच या दर्शनार्थींना पाण्याची सोयही वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच स्वानंद, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, कारण आपण आता वैद्यनाथानंतर थेट त्र्यंबकेश्वरमध्येही जातोय। त्र्यंबकेश्वरमधनं आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत। किशोर बेलसरे आहेत। किशोरजी, इथे सुद्धा प्रचंड भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली, रात्रीपासून भाविक दर्शनासाठी येत आहेत, काय सध्याचे त्र्यंबकेश्वरमधनं अपडेट? त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड भाविक आलेले आहे आणि प्रथमच त्र्यंबकेश्वरला कालपासून ढगफुटी सदृश देखील पाऊस पडलेला होता आणि काल त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील पाऊस आलेला होता। मात्र आज सकाळपासून 4:30 वाजता मंदिर उघडलेलं आहे आणि खास श्रावणामध्ये हे रात्री 9:30 पर्यंत उघडं राहील। यामध्ये VIP जे दर्शन आहेत त्याकरता देखील बंधनं करण्यात आलेले आहे। जे विश्वस्त आहेत त्यांना देखील काही बंधनं करण्यात आलेले आहे आणि प्रचंड भाविक या मंदिराच्या परिसरात आपल्याला बघायला मिळतात। आज सकाळपासून बरेच जण आज श्रावणी सोमवार असल्यामुळे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दाखल होताना आपण बघत आहोत। मात्र प्रचंड पावसाने देखील या ठिकाणी हजेरी दिल्याने भाविकांचे काही प्रमाणात हाल होताना या ठिकाणी दिसत आहे आणि परंतु मंदिर परिसरात प्रचंड अशी गर्दी आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र किशोर, सगळ्यात महत्त्वाचं, आज साधारणपणे किती भाविक येणं अपेक्षित आहे आणि येत्या पुढच्या काळामध्ये लाखो भाविक दाखल होतील? सोमवारचा आकडा हा जो आहे तो उच्चांकी दरवेळेला पाहायला मिळतो, यावेळेलाही तसाच पाहायला मिळेल का? नक्कीच पाहायला मिळेल, कारण आपण लाखोनी जरी म्हटलं असलं तरी मंदिर प्रशासनाने मात्र त्यांच्या विश्वस्ताने 30,000 भाविकांचा अंदाज सांगितला होता। आम्ही 30,000च्या भाविकांच्या दर्शनाची सोय करू शकतो, या पद्धतीने त्यांनी व्यूहरचना केलेल्या आहे दर्शनाच्या। मात्र लाखो लोक या ठिकाणी येत असतात, त्याच्यामुळे ही रांग जोपर्यंत त्यांनी सांगितले जर 8 वाजता मंदिर प्रशासनाचा दरवाजा आम्ही बंद
तरी मंदिरामध्ये जेवढे भाविक असतील तेवढ्यांना मात्र प्रत्येकाला दर्शन मिळेल. फक्त गाभाऱ्यातलं दर्शन त्यांनी सकाळी 7:30 नंतर बंद केलेलं आहे. त्या गाभाऱ्याच्या दर्शनाला सगळ्यांना यावर्षी बंदी करण्यात आलेली आहे, कारण श्रावणी सोमवार आणि श्रावणात प्रचंड या ठिकाणी गर्दी असते. त्याच्यामुळे आपण जे 200 रुपयाचं शुल्क म्हणतो ते शुल्काचे देखील त्यांनी मर्यादा केलेल्या आहेत. कोणत्या काळात ते दर्शन होतील, कारण बरेच लोक ऑनलाईन दर्शन करतात, काही ऑनलाईन बुक करतात, तर काही या ठिकाणी येऊन 200 रुपयाचा पास घेऊन दर्शन करतात. मात्र त्यांना देखील VIP दर्शनाला देखील आता साधारण 2 तास त्या वरती या ठिकाणी लागू शकतो, कारण एवढी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद किशोर आणि स्वानंद. हे सुद्धा वैद्यनाथ इथून या मंदिरापासून मंदिर परिसरातून आपल्याला संपूर्ण माहिती देत होते. दोघांचेही आभार.